आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली। उद्धव ठाकरे गटाकडून आणखी एक याचिका दाखल। आरोग्य क्षेत्रातील महिला कर्मचारी योग्य वेतनापासून उपेक्षित। माजी खासदार प्रभाकर कोरे यांची संरक्षण मंत्र्यांशी चर्चा। बेळगाव जिल्हा प्रभारी सचिवपदी LK अतिक। मराठा आरक्षणाची मागणी दिल्लीत मांडली। बुडाची बैठक 2 ऑगस्टला। राणा प्रताप रोडवरील धोकादायक झाड हटवण्याची मागणी। भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचा ग्रामीण विभागाकडून निषेध। पंतप्रधान पोषक अभियानाचा सरदार्स हायस्कूलमध्ये समारंभ। BS Channabasappa and Sons, The Textile Mall, grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. the all-new Z62. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारताने तब्बल 119 धावांनी जिंकत मालिकाही जिंकली आहे। विशेष म्हणजे 1993 पासून प्रथमच भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश दिला आहे। सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली। तुफान फटकेबाजी नंतरही पावसाच्या व्यत्ययामुळे भारत 36 षटकच खेळू शकला। यात 225 धावा भारताने केल्या, ज्यानंतर विजयासाठी वेस्ट इंडीजला 35 षटकात 257 धावा करायच्या होत्या। पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीनंतर 137 धावातच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला आहे। सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली। हा निर्णय कर्णधार शिखरसह सलामीवीर गिलने योग्य ठरवत तुफान सुरुवात केली। शिखर अर्धशतक 58 झळकावून बाद झाल्यावर श्रेयसने गिलला साथ देत चांगला खेळ कायम ठेवला। नंतर श्रेयस आणि पाठोपाठ सूर्यकुमार बाद झाला, पण गिलने फटकेबाजी कायम ठेवली। पण सतत पावसाने हजेरी लावल्यामुळे सामन्यात विलंब झाला। अखेर 36 षटकानंतर सामना थांबवण्यात आला। गिलने नाबाद 98 धावा केल्या असून आता वेस्ट इंडीज फलंदाजी करत असून त्यांना विजयासाठी 35 षटकात 257 रन करायचे होते। 35 षटकात 257 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या वेस्ट इंडीजला पहिल्या षटकातच सिराजने 2 दमदार झटके दिले। वेस्ट इंडीजकडून कर्णधार निकोलस पुरन आणि ब्रँडन किंग यांनी सर्वाधिक 42 धावा केल्या, पण इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीत कोणाचाच निभाव लागला नाही, ज्यामुळे अखेर भारताकडून चहलने सर्वाधिक 4 गडी बाद केले। शार्दूल आणि सिराजने प्रत्येकी 2 तर अक्षय पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी 1-1 विकेट घेतली। 137 धावातच वेस्ट इंडीज सर्वबाद झाल्याने भारताने सामना 119 धावांनी जिंकला आहे। नाबाद 98 धावा ठोकणाऱ्या शुभमला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला। उद्धव ठाकरे गटाकडून आणखी एक याचिका दाखल।
राज्यातील सत्ता संघर्ष सुरू असून शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना सुरू आहे। यासंबंधी सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून 1 ऑगस्टला यासंबंधित सुनावणी होणार आहे। त्यातच आता उद्धव ठाकरे गटाकडून आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे। लोकसभा अध्यक्षांकडून राहुल शेवाळ यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाला या याचिकेतून आव्हान देण्यात आलं आहे। शिंदे गटाने लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळ यांची नियुक्ती केल्यानंतर त्यास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली होती। आपल्या खासदारांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। याचिकेमध्ये आपल्या खासदारांना पुन्हा एकदा त्यांचं पद देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या राहुल शेवाळांसह इतर नियुक्त्या रद्द करण्याची मागणी देखील आहे। आरोग्य क्षेत्रातील महिला कर्मचारी योग्य वेतनापासून उपेक्षित। आरोग्य क्षेत्रातील महिलांवर वेतन श्रेणीच्या बाबतीत जगभरातच अन्याय होत असल्याचे वास्तव आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेतर्फे समोर आले आहे। दोन्ही संघटनांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालानुसार इतर आर्थिक क्षेत्रांच्या तुलनेत आरोग्य क्षेत्रात महिला आणि पुरुष यांच्या वेतनातील तफावत अधिक असून आरोग्य क्षेत्रातील महिलांना पुरुषांच्या तुलनेत 24% कमी वेतन मिळत असल्याचे या अहवालात नोंदवण्यात आले आहे। वय, शिक्षण, कामाचे तास, कौशल्य अशा अनेक बाबतीत पुरुषांएवढंच योगदान देणाऱ्या महिलांनाही वेतन मात्र पुरुषांच्या तुलनेत कमीच मिळत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे। जागतिक स्तरावर आरोग्य सेवांमध्ये सुमारे 67% महिला कार्यरत आहेत। या क्षेत्रातील वेतन श्रेणी या इतर अनेक क्षेत्रांच्या तुलनेत कमी असून सहसा ज्या क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे त्या क्षेत्रातील वेतन श्रेणी ही इतर क्षेत्रांच्या तुलनेत कमी असतात। या निष्कर्षाशी सुसंगत चित्र जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे। माजी खासदार प्रभाकर कोरे यांची संरक्षण मंत्र्यांशी चर्चा। कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रहिवाशांना पाणी पुरवठा, औषधाचा तुटवडा तसेच बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। अपुऱ्या निधी अभावी त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत असून यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी राज्यसभेचे माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली। माजी खासदार प्रभाकर कोरे यांनी मंत्री राजनाथ सिंह यांची दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व उपरोक्त विषय सांगितला। मंत्री सिंह यांनी देखील याकडे लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले। कॅन्टोन्मेंट बोर्डाला केंद्र व राज्य सरकारकडून अपुरा निधी मिळत असल्याने हद्दीतील विकास कामे रखडली आहेत। तसेच येथील कर्मचाऱ्यांचा पगारही उशिरा होत आहे। तसेच पेन्शनधारकांची पेन्शनही वेळेवर दिली जात नाही। यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी माजी खासदार कोरे यांनी केली। बेळगाव जिल्हा प्रभारी सचिवपदी LK अतिक। कर्नाटक सरकारने राज्यातील 31 जिल्ह्यांसाठी प्रभारी सचिवांच्या नेमणुका केल्या असून बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव म्हणून LK अतिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या प्रशासन सुधारणा खात्याने यासंबंधीचा आदेश बजावला आहे। राज्यातील विकास कामांची अंमलबजावणी, पडताळणी, अर्ज निवेदनांवर विचार विमर्श, अचानक भेटी देऊन कामाची पाहणी करणे, सरकारकडे अहवाल सादर करणे आदी कामे प्रभारी सचिव करणार आहेत। मराठा आरक्षणाची मागणी दिल्लीत मांडली। गेल्या 20 वर्षापासून मराठा समाजाच्या विकासासाठी आरक्षणाची मागणी केली जात आहे। यासाठी आता कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या शिष्टमंडळाने दिल्लीला धडक दिली। केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांना भेटून मराठी समाजाला OBC 2A आरक्षणाची मागणी करण्यात आली। राज्यात सध्या अस्तित्वात असणाऱ्या भाजप सरकारच्या यशात मराठा समाजाचे मोलाचे योगदान आहे। त्यामुळे कर्नाटकात मराठा समाजाचा इतर मागास वर्ग 2A मध्ये समावेश करावा, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध मागण्यांची पूर्तता केली जावी, यासाठी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेऊन मागण्या सादर केल्या। बुडाची बैठक 2 ऑगस्टला। गेल्या 4 महिन्यांच्या खंडानंतर बेळगाव नगरविकास प्राधिकरणाची बैठक 2 ऑगस्ट रोजी होणार आहे। 2 रोजी सकाळी 11 वाजता बुडा कार्यालयातील सभागृहात बैठक होणार असून अध्यक्षस्थानी बुडा अध्यक्ष संजय बेळगावकर राहणार आहेत।
या बैठकीत कणबर्गी निवासी योजनेसह बुढा कार्यक्षेत्रातील विकास कामे व अन्य काही विषयांवरही चर्चा होणार आहे। 31 मार्च नंतर ही बैठक होत आहे। या बैठकीत शहरातील अनधिकृत लेआउट बाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। बुडाची बैठक प्रत्येक महिन्याला व्हावी असा निर्णय प्रशासकीय काळात झाला होता, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही। लोकप्रतिनिधींच्या अडथळ्यामुळे अनेकदा ही बैठक लांबणीवर पडली आहे। आता या बैठकीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। राणा प्रताप रोडवरील धोकादायक झाड हटविण्याची मागणी। टिळकवाडीतील राणा प्रताप रोड हिंदूनगर येथे असलेले एक जुनाट झाड धोकादायक स्थितीत आहे। त्यामुळे वन खात्याने याची गंभीर दखल घेऊन सदर झाड तोडण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे। या संदर्भात वन खात्याला निवेदन सादर करण्यात आले आहे। तसेच या निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। सदर झाड हे एका खासगी मालमत्तेच्या क्षेत्रात आहे, मात्र ते सध्या पावसाच्या दिवसात कोणत्याही क्षणी पडू शकते। यामधून गंभीर धोका उद्भवतो, याची वन खात्याने दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे। भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येचा ग्रामीण विभागाकडून निषेध। दक्षिण कन्नड जिल्ह्यातील भाजप युवा नेते प्रवीण निट्टूर यांच्या हत्येचा ग्रामीण विभाग भाजपने निषेध नोंदवला आहे। तसेच अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांचा एन्काउंटर करावा अशी मागणी ग्रामीण भाजपचे तालुका अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केली आहे। या संदर्भात सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि दोषींना शिक्षा देण्याची गरज आहे। त्याचबरोबर काँग्रेस पक्षनेते आणि कार्यकर्ते ही घटना गंभीर नसल्याचे सांगत आहेत, त्याबद्दल त्यांचाही निषेध ग्रामीण भाजपकडून नोंदविण्यात आला आहे। कोकण भागामध्ये प्रवीण निट्टूर याची निर्गुण हत्या करण्यात आली। कर्नाटकसह संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये एक एक हिंदू कार्यकर्त्यांची हिंदूंची हत्या होत आहे। आपला इतिहास काढून बघितला तर हे तर वेगळं नाही आहे, त्यांची मानसिकताच तशी आहे। ह्यांना कायदा कानून काही देणं घेणं नाही। ह्यांना जर ठेचून काढायचं असेल तर ह्यांचा एन्काउंटर झाला पाहिजे। भारतीय जनता पार्टी आपल्या संस्कृतीसाठी, देशासाठी, धर्मासाठी काम करणारी पार्टी। हे जर देश वाचवायचा असेल तर त्या जिहादींचा एन्काउंटर करणं हे एकच याला सोल्युशन आहे। आताच काँग्रेसवाल्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की हे काय विशेष नाही आहे, वाढवू नका म्हणून। लाज वाटली पाहिजे काँग्रेस नेत्यांना आणि काँग्रेसच्या जनप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना। सोनिया गांधीला जेव्हा फक्त इन्क्वायरीला घेऊन गेले तर रस्त्यावर येऊन लोळता, रेल्वे रोको करता, आग लावायचा प्रयत्न करता, गोंधळ माजवता, फक्त इन्क्वायरी नेल्यावर। आणि इथं तर हिंदू कार्यकर्त्यांची, हिंदू तरुणांचे मुर्दे पाडले जात आहेत, वाढवत नका सांगता। लाज का वाटत नाही तुम्हाला? धिक्कार आहे तुमचा। मी भारतीय जनता पार्टीच्या कर्नाटकातील आपले मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो, ह्या जिहादी बर्बररित्या हत्या करणाऱ्यांचा एन्काउंटर करा, कृपा करून एन्काउंटर करा ही विनंती करत आहोत। पंतप्रधान पोषक अभियानाचा सरदार्स हायस्कूलमध्ये शुभारंभ। पंतप्रधान पोषक अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी आणि चिक्की देण्याचा शुभारंभ सरकारी सरदार्स हायस्कूलमध्ये करण्यात आला। प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते शकील मुल्ला, डाएटचे प्राध्यापक बसवराज कुसगल आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक SS हादीमनी होते। रवी हलकर्णी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले। NM मदन भावी यांनी यावेळी योजनेचे स्वरूप स्पष्ट केले। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अंडी व चिक्की वाटप करण्यात आले। यावेळी मंजुषा अडके, संपदा कलेकेरी, रजिया मानूर, मंजुळा मेहरवाडे, रणजित चौगुले, स्नेहल सोमाण्णाचे आदी यावेळी उपस्थित होते। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास।
यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। शुक्रवारपासून श्रावण मासाला सुरुवात होणार आहे, त्यामुळे चिकन मटण मागणीत वाढ झाली आहे। मंगळवार व बुधवार 2 दिवसात शहरात 5 टन मटण व 15 टन चिकनची विक्री झाली आहे। मटण व चिकनला मागणी वाढल्याने कोटींमध्ये उलाढाल झाली आहे। श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज्य करणाऱ्यांची संख्या अधिक असते, त्यामुळे श्रावण मासाला सुरुवात होण्याआधी खवय्ये मांसाहाराला प्राधान्य देतात। त्यामुळे चिकन, मटण, मासे, खेकडे व अंड्यांना मागणी वाढल्याचे दिसत आहे। शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील सकाळपासून चिकन आणि मटणाच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती। बेळगाव शहरात मटण विक्री करणारे सुमारे 200 तर चिकन विक्रीचे सुमारे 158 दुकाने आहेत। मटण विक्रीद्वारे सुमारे 3,72 लाखांची उलाढाल झाली असून चिकन विक्रीद्वारे 25,28,000ची उलाढाल शहरात झाली आहे। येळ्ळूर फलक प्रकरणी खटल्याची पुढील सुनावणी 17 ऑगस्ट रोजी। महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक प्रकरणी खटल्यातील 10 जणांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली। या प्रकरणी एका फिर्याददाराची साक्ष झाली। त्या गर्दीत आपणाला नेमके चेहरे दिसले नाहीत असे म्हणत या प्रकरणातील फिर्यादी शेट्ट्याप्पा पुंडाप्पा ब्याळी आणि संशयितांना ओळखत नसल्याची साक्ष न्यायालयात दिली। या खटल्याची पुढील सुनावणी 17 ऑगस्टला होणार आहे। महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक हटवताना कर्नाटकी पोलिसांनी येथे जमलेल्यांवर बेछूट लाठीमार केला होता, परंतु पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याचे भासवत अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणाची बुधवारी द्वितीय न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश के पंकज यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली। फिर्याददाराने यावेळी खूपच गर्दी असल्यामुळे आपण त्यांना ओळखू शकत नाही असे सांगितले। येळ्ळूर येथील महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हटविल्याप्रकरणी एकूण खटले दाखल आहेत। यापैकी एका खटल्याला बुधवारी प्रारंभ झाला। तब्बल 7 वर्षांनंतर या खटल्याची सुनावणी झाली असून 26 जुलै 2022 रोजी या घटनेला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत। रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ तर्फे इको फ्रेंडली गणपती उपक्रम। रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ तर्फे यंदा सलग 3ऱ्या वर्षी पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली गणपती विक्री उपक्रम राबविला जात आहे। या उपक्रमाअंतर्गत पर्यावरणपूरक श्रीमूर्ती माफक दरात उपलब्ध केल्या जाणार आहेत। पर्यावरणाची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थने ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विक्री संकल्पना सुरू केली आहे। मागील 2020 सालापासून रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ तर्फे हा प्रकल्प राबविला जात आहे। जनतेच्या सोयीसाठी शहर व उपनगरात 6 डिस्प्ले व पिकअप पॉइंट ठेवण्यात आले आहेत। टिळकवाडी शहापूर भागाकरिता गोवावेस येथील बामणे टॉवर, भाग्यनगरसाठी दुर्गेश हरिते यांचे भाग्यनगर सेकंड क्रॉस येथील निवासस्थान, तसेच विजयनगर हिंडलगा जनतेसाठी विजयनगर बस स्टॉप येथील फ्लोरेन्स जेनरिक मेडिकल, रामतीर्थनगर येथे ऑटोनगर रोड, अपोला टायर्सच्या बाजूला, कुमारस्वामी लेआउट येथे शिवालयामध्ये आणि शाहूनगर येथे जितेंद्र बामणे यांच्याकडे, तर शहरी भाग व कॉलेज रोड करिता रोटरी नॉर्थचे सेक्रेटरी सूरज ओझा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोगनोळी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी अंडी व केळी वितरणाचा शुभारंभ। कोगनोळी तालुका निपाणी येथील वीरकुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूल येथे शासनाकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या अंडी व केळी वाटप योजनेचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज वीरकुमार पाटील उपस्थित होते। त्यांनी आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक अलगुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले, तर प्रास्ताविक AP कुलकर्णी यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरकुमारजी शिक्षण प्रसारक मंडळ कोगनोळी हायस्कूलचे चेअरमन माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम वीरकुमार पाटील हे होते। यावेळी त्यांच्या हस्ते या योजनेतील विद्यार्थ्यांना पोषक आहार देऊन सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनीही मनोगत व्यक्त केले। सुळगा येथे लॉजवर धाड टाकून चौघांना अटक।
बेळगावात एका लॉजवर धाड टाकून पोलिसांनी वेश्या व्यवसायात असणाऱ्या चौघांना अटक केली आहे. महिला पोलीस स्थानकाच्या टीमने सुळगा हिंडलगा रोडवरील अंबिका लॉजिंग आणि बोर्डिंगवर धाड टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना गजाआड केले आहे. पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने लॉजिंगवर धाड टाकून अनेक तरुणी आणि महिलांची सुटका देखील केली आहे. वेश्या व्यवसाय चालवत असल्याप्रकरणी सोमनाथ गवळी राहणार गवळी गल्ली बेळगाव, राहुल पाटील राहणार शिवाजी गल्ली कंगराळी खुर्द, रमेश तारिहाळ राहणार मारिहाळ, मयूर पाटील राहणार कंगराळी खुर्द यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी महिला पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली आहे. बेळगुंदी वेशीतील रस्त्याचे होणार काँक्रिटीकरण. बेळगुंदी गावातील प्रवेशद्वार ते हुतात्मा स्मारकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्याची पाहणी मान्यवरांकडून करण्यात आली. बेळगुंदी गावच्या प्रवेशद्वारातच रस्ता खराब झाला असून रस्ता नव्याने करणे आवश्यक आहे. शिवाजी चौकापासून हुतात्मा स्मारकापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रयत्न करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने निधी उपलब्ध केला आहे. येत्या काही दिवसात रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती युवराज कदम यांनी दिली. उसगाव विभाग काँग्रेसचे अध्यक्ष यल्लाप्पा ढेकोळेकर, ग्रामपंचायत सदस्या निंगुली चव्हाण, महादेव पाटील, दयानंद गावडा, प्रल्हाद चिरमुरकर, प्रसाद बोकडे, ॲडव्होकेट नामदेव मोरे आदी उपस्थित होते. मोहरम निमित्त कॅम्प ठाण्यात सभा संपन्न. बेळगाव शहर आणि परिसरात शांतता अबाधित राखण्यासाठी सर्वधर्मीय समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले. कॅम्प येथील पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता सभेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे मार्गदर्शन केले. आठवड्यात होणाऱ्या मोहरम निमित्त कॅम्प पोलीस ठाण्यात शांतता सभा झाली. कॅम्पचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी मार्गदर्शन केले. धर्मट्टी म्हणाले, यंदा अन्य सणांबरोबरच मोहरम देखील साजरा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी मोहरम काळात शांतता पाळावी, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. सर्वांना हवेसे असणारे आंबेडकर या पुस्तकाचे प्रकाशन. कर्नाटकातील प्रसिद्ध लेखक डॉक्टर जी.बी. हरीश यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कन्नड पुस्तक लिहिले आहे. याचा मराठी अनुवाद बेळगावातील साहित्यिक व अनुवादक अशोक बाबूराव भंडारी यांनी केलाय. याचे नाव सर्वांना हवेसे असणारे आंबेडकर. या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम साध्या पद्धतीने भंडारी यांच्या निवासस्थानी दिनांक 27 रोजी करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक रामनाथ नायक, गजानन पावले, विभाग शारीरिक प्रमुख तुषार बाळेकुंद्री, जिल्हा व्यवस्था प्रमुख विशाल खंडागळे, संपर्क प्रमुख देवीप्रसाद कुलकर्णी, डॉक्टर अरुण होसमठ, महादेव धरीगौडर, रामचंद्र एडके उपस्थित होते. हे पुस्तक वीरवाणीच्या गोंधळी गल्लीतील कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुकांनी मोबाईल क्रमांक 9403433329 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गौराबाई महादेव लोहार यांचे निधन. मरगाई गल्ली हलगा येथील रहिवासी गौराबाई महादेव लोहार वय 90 यांचे बुधवारी दिनांक 27 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, 2 मुलगे, 7 मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. नारायण काळगे यांचे निधन. बेल्लद बागेवाडी तालुका हुकेरी येथील रहिवासी खाटीक समाजाचे ज्येष्ठ नागरिक नारायण पिरप्पा काळगे वय 65 यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. गोपाळ लक्ष्मण तंगाणकर यांचे निधन. तुरमुरी येथील हबप गोपाळ लक्ष्मण तंगाणकर वय 51 यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे असा परिवार आहे. तुरमुरी येथील श्रीहरी मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ते उपाध्यक्ष होते. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. 10व्या फिनिक्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला उद्या प्रारंभ. फिनिक्स स्पोर्ट्स काउन्सिल आयोजित 10व्या 13 वर्षाखालील फिनिक्स चषक आंतरशालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेला शुक्रवार दिनांक 29 जुलैपासून कनक मेमोरियल स्कूल, नेहरूनगर येथील मैदानावर प्रारंभ होणार आहे. सदर स्पर्धेत बेळगाव परिसरातील 21 शालेय संघाने भाग घेतला आहे.
स्पर्धेतील सामने साखळी व बाद पद्धतीने खेळण्यात येणार आहेत. शुक्रवारी दिनांक 29 जुलै रोजी साखळी सामन्यांना प्रारंभ होत आहे. सकाळी 8 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय महिला हॉकीपटू डॉक्टर अखाणी शिंदे, चेअरमन विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनाचा सामना कनक मेमोरियल स्कूल विरुद्ध केएलई इंटरनॅशनल स्कूल, संत मीरा स्कूल विरुद्ध भरतेश स्कूल, इस्लामिया स्कूल विरुद्ध केएलएस पब्लिक स्कूल, फिनिक्स पब्लिक स्कूल विरुद्ध ज्ञान प्रबोधन स्कूल, केएलएस इंग्रजी स्कूल विरुद्ध ज्ञान मंदिर, सेंट पॉल्स विरुद्ध जीजी चिटणीस स्कूल आणि सेंट झेवियर्स स्कूल विरुद्ध कर्नाटक दैवज्ञ यांच्यात सामने होणार आहेत. उजगाव विभागीय प्राथमिक क्रीडा स्पर्धेला प्रारंभ. बेळगुंदी येथील सेंट पॉल्स इंग्रजी माध्यम शाळा आयोजित उजगाव बेळगुंदी मन्नूर हिंडलगा विभागीय प्राथमिक क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुण्या बेळगुंदी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा हेमा सुभाष हदगल, सेंट पॉल्स शाळेचे मुख्याध्यापक फादर रमेश फर्नांडिस, शिक्षण संयोजक एडी कांबळे, सीआरपी सुवर्णा रेडेकर, केंद्र मुख्याध्यापिका SP गोळे, उजगावचे MSFS फादर अँड्र्यू हनुमंत गोडसे, मारुती नागन्नावर, BR बजंत्री, MP कणगुटकर, CRP कीर्ती पाटील, सतीश पाटील, PM पन्हाळकर, PM राजपूत, क्रीडा शिक्षक रिदेश जाधव, रवींद्र कुंडेकर आदी उपस्थित होते. प्रारंभी फादर रमेश फर्नांडिस यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर सेंट पॉल्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी शानदार पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण, सरस्वती फोटो व क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले. शालेय क्रीडापटू अथर्व हुलजी, रोहन गोडसे यांनी मैदानाभोवती क्रीडा ज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. यानंतर उपस्थित पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषण केले. या प्रसंगी विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच बेळगुंदी केंद्राच्या CRP सुवर्णा रेडेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उजगाव विभागातील क्रीडा शिक्षक व सहशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता सोज तर माधुरी पाटील हिने आभार मानले. सक्षम जाधव वाढदिनी आयोजित गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. बुद्धिबळ, स्केटिंग, कराटे, क्रिकेट अशा विविध खेळात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या सक्षम जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमी विशेष एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाग्यनगर येथील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या सभागृहात फिडे तसेच AICFच्या नियमानुसार स्विस लीग पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात आली. नवशिक्या बुद्धिबळ खेळाडूंच्या विभागाकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धेत आर्यन कुलकर्णी, अंश बेळगावकर, श्रीशांत यलमळी, समीक्षा शिंदे, समर्थ कुलकर्णी तसेच आरुष मोहंती यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा क्रमांक पटकावला. मध्यस्तरीय खेळाडूंकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धेत विघ्नेश मुदगेकर, रक्षित कल्याण शेट्टी, नील मंगनाईक, ईशान देसाई, सिद्ध गणेश बन्नेन्नवर, वैभवी भट्ट तसेच सुयश उडकेरी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा क्रमांक पटकावला. ॲडव्हान्स लेव्हल बुद्धिबळपटूंच्या विभागात साई मंगनाईक, साकेत मेळवंकी, गीतेश सागेकर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा तर निश्चल सखदेव माधव दासरी, साई प्रसाद खोकाटे अनुक्रमे चौथा, पाचवा आणि 6वा क्रमांक पटकावला. स्पर्धा परीक्षक म्हणून रचना अनगोळकर यांनी काम पाहिले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अंजली कुलकर्णी, विद्या दंडीन, संजय बेळगावकर तसेच प्रख्यात बुद्धिबळ प्रशिक्षक प्रशांत आणवेकर, रचना अनगोळकर यांच्या हस्ते स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या 3 विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर अन्य विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले. गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीचे संचालक आणि बुद्धिबळ प्रशिक्षक प्रशांत आणवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. हलगा हायस्कूल विद्यार्थ्यांचे यश. हलगा बसरीकट्टी येथे झालेल्या माध्यमिक शाळेच्या विभागीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत हलगा येथील GRD माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धेमध्ये यश मिळवले आहे. व्हॉलीबॉल सांघिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे तर वैयक्तिक घेण्यात आलेल्या खेळामध्ये थ्रोबॉलमध्ये प्रथम, धावण्याच्या स्पर्धेमध्ये द्वितीय आणि उंच उडी मारण्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. विजयी स्पर्धकांचे शाळेचे मुख्याध्यापक AP जनगवडा, क्रीडा शिक्षक SG बोगार, GP बखेडी यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.